आता मृत म्हणजे काय, की सूर्य अस्त होताना दिसतो. आपण जेव्हा सूर्यास्त बघतो, हो. सूर्यास्त होताना दिसतो समुद्रावर, तर सूर्य अस्त झाला म्हणजे आपण काय म्हणतो, की बाबा सूर्य मृत झाला थोडक्यात हम्म. आपल्या भाषेत. कारण त्याचं तो मावळला. हम्म. ऍक्च्युअल मध्ये तो मावळलाय का हो? नाही. ऍक्च्युअल मध्ये तो दुसरीकडे कुठेतरी उदित झालेला आहे, मावळलेला नाही. बरोबर. फक्त दिसताना दिसतोय. तसंच हम्म. ग्रहांचं देखील आहे. ग्रह एखादा डिग्री वाईज पुढे निघून गेला. आता समजा 28 डिग्री सूर्य आहे. हम्म. 30 डिग्री पर्यंत ग्रह असतात. हा. आता 30 डिग्री नंतर पुन्हा 1 सुरू होतं, 2, 3 अशा डिग्री सुरू होतात. 30 ला येऊन बरोबर. थांबतात. हम्म. आता 28 ला आला म्हणजे काय म्हणणार आपण, की एंड डिग्रीला आला. म्हणजे तो मावळत आलाय आणि पुढे तो जात आहे. हम्म. पुढच्या भावामध्ये एंट्री करतोय थोडक्यात. बरोबर. याला लोक काय म्हणतात, मृत म्हणतात. पण हम्म. असं शक्यतो म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार, प्रॅक्टिकलनुसार त्या गोष्टी जास्त एवढ्या इफेक्टिव्ह नाही आहेत थोडक्यात. बरोबर. आता थोडेफार कमी जास्त रिझल्ट येतील, पण तो ग्रह रिझल्ट देईल. हे डेफिनेटली. हम्म. असं होणार नाही की मृत आहे म्हणजे रिझल्टच देणार नाही. बरोबर. रिझल्टच दिला नाही सूर्यानं, तर तुमचा आत्मा कुठे गेला? म्हणजे तुम्हाला आत्माच नाही असं म्हणता येईल. बरोबर. समजा बुध मृत आहे. बुध मृत आहे म्हणजे तुम्ही बिझनेसच करू शकत नाही. तुम्ही बोलू देखील शकत नाही. बरोबर. बोलणं कुणाच्या अंडर आलं? बुधाच्या अंडर आलं. हम्म. बोलू शकत नाही ना. बरोबर आहे. असं म्हणायला लागेल, मृत आहे म्हटल्यावर रिझल्ट देत नाही. हा. ज्योतिषी म्हणतात बरेच, मृत आहे रिझल्ट देत नाही. शुक्र हम्म. मृत आहे. अशा व्यक्तीकडे पैसाच नसला पाहिजे. बरोबर. अजिबात पैसा नसला पाहिजे. पण असं होत नाही नाही. प्रॅक्टिकली. बरोबर. हा. गुरु बुध आहे तर त्याला ज्ञानच नसलं पाहिजे. बरोबर. मृत झाला ना, मृत असेल तर. हम्म. शनी मृत झाला तर त्याचं कर्मच होणार नाही अजिबात. म्हणजे काहीच कर्म करू शकत नाही. कर्मच नष्ट झालं असं झालं. बरोबर. म्हणजे कन्सेप्ट लक्षात येतो का बघा. मृत म्हणजे काय, तर बाबा डिग्री वाईज तो पुढे गेलाय. पण हा. जरा कमी जास्त बलामध्ये होईल, पण तो रिझल्ट देईल हे निश्चित. बरोबर. क्लिअर. आणि केपी ज्योतिष जेव्हा पुढे जाल ना तुम्ही पुढच्या बॅचमध्ये, केपी ज्योतिषला तुम्हाला ह्या गोष्टी समजतील, की केपी मध्ये एक ग्रह हा सूर्य आहे. तर सूर्य त्याच्या नक्षत्राचा रिझल्ट देतो आणि त्याचा सबलॉर्डचा देखील रिझल्ट देतो. जर केपी माहित असेल तर हा सूर्य फक्त स्वतःचा रिझल्ट देणार नाही, या 2 ग्रहांचा देखील रिझल्ट देतो. एकदम अॅक्युरेसी मध्ये तुम्हाला ह्या केपी मध्ये देखील समजतं. ओके, बऱ्याच गोष्टी आहेत.